नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 15 डिसेंबर वार सोमवार आणि या दिवशी आलेली आहेत वर्षातील शेवटची सफला एकादशी. प्रत्येक महिन्यामध्ये 2 एकादशी येतात आणि प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं. सफला एकादशी ही वर्षातील शेवटची एकादशी असणार आहेत, कारण लवकरच इंग्रजी नवीन वर्ष हे सुरू होणार आहेत आणि म्हणून या एकादशीला विशेष महत्त्व दिले जाते. प्रत्येक एकादशीला भगवान विष्णूंची कृपा प्राप्त होते आणि म्हणून या दिवशी अनेक जण व्रत करून भगवान विष्णूंची पूजा करतात. मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला सफला एकादशी असं म्हटलं जातं. नावातच सफल यशस्वी असल्याने या एकादशीला केलेली पूजा उपाय हे खूप प्रभावी ठरत असतात. या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करून काही उपाय केल्याने अडलेल्या कामांमध्ये यश आणि अपूर्ण मनोकामनांची पूर्ती होते आणि म्हणून सफला एकादशीचा दिवस हा यश आणि कामाच्या सिद्धीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी भगवान विष्णू आणि लक्ष्मीची पूजा केल्याने भक्तांना सर्व अडचणीतून मार्ग मिळतो, सर्व अडचणी दूर होतात आणि त्यांची आर्थिक स्थिती ही मजबूत होते. या दिवशी पूजा केल्याने राहिलेली कामे देखील पूर्ण होतात आणि अडथळे दूर होतात. धार्मिक दृष्टीने सफला एकादशी ही अत्यंत महत्त्वाची तिथी असून या दिवशी खास मुलांसाठी काही प्रभावी उपाय केले जातात. आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत. उद्या वर्षातील शेवटची सफला एकादशीला तुम्ही एक वेळ उपवास नाही केला तरीही चालेल, परंतु आईने मुलांवरून उतरून टाका ही एक वस्तू. ही वस्तू मुलांवरून उतरून टाकल्याने मुलांचे सर्व दोष, संकट, विघ्न, अडचणी नष्ट होऊन अभ्यासात प्रगती, नोकरीत भरभरून यश मिळेल. मुलांच्या सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होतील आणि मुलांची प्रत्येक क्षेत्रात भरभरून अशी प्रगती होईल. तर अशी कोणती वस्तू आहेत जी तुम्हाला उद्या सफला एकादशीला मुलांवरून उतरून टाकायची आहेत, कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या सफला एकादशीला करायचा आहे. जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय महाशिवपुराणात सांगितलेला आहे आणि तोच उपाय आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलांसाठी हा उपाय मी जो सांगणार आहे तर तो आवर्जून करायचा आहे. मग तुमची मुलं कितीही लहानातली लहान असेल किंवा कितीही मोठ्यातली मोठी असेल तर सर्वांसाठी तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. जरी तुमच्या मुलींचे लग्न झालेले असेल, अगदी 30 किंवा 40 वर्षाचे असतील तरीसुद्धा त्यांच्यासाठी हा उपाय जो आहे तो तुम्ही करू शकता. जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा वर्षातून एकदाच केला जाणारा उपाय आहे, तो म्हणजे सफला एकादशीला. आणि सफलता प्राप्त होण्यासाठी, प्रगती होण्यासाठी आपल्याला मुलांसाठी हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. कारण सफला एकादशीला आपण सफलता प्राप्त करण्यासाठी, यश मिळवण्यासाठी जे काही उपाय करतो किंवा ज्या काही सेवा करतो तर त्या खूप प्रभावी ठरत असतात. त्या उपायांचं आपल्याला शीघ्र फळ प्राप्त होते. जर तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील जी शिक्षण घेत नाही, अजून छोटी आहे, आणि अशी मुलं जर घरामध्ये सतत चिडचिड, हट्टीपणा करत असेल, सांगितलेली कोणतीही गोष्ट ऐकत नसेल, उद्धटपणाने वागत असेल किंवा मुलं जेवणच करत नसेल, मुलांना सतत बाहेरची दृष्ट लागत असेल किंवा नजरबाधा लागत असेल तर यासारख्या समस्या या दूर होण्यासाठी हा उपाय तुम्हाला आवर्जून करायचा आहे. त्याचबरोबर जर तुमची मुलं शिक्षण घेत असेल किंवा कॉलेजला जात असेल आणि त्या क्षेत्रामध्ये त्यांना यश मिळत नसेल किंवा मुलं तुमची जो काही अभ्यास करतात ते मुलांच्या लक्षात राहत नसेल किंवा तुमच्या मुलांचं मन हे अभ्यासामध्ये लागत नसेल, त्यांना अभ्यास करावासा वाटत नसेल किंवा त्यांची कोणत्याही क्षेत्रामध्ये प्रगती होत नसेल,
बऱ्याच वेळा असंही होतं की आपले मुलं एखादी एक्झाम देत असतात, परंतु त्यामध्ये त्यांना यश मिळत नाही. ते भरपूर प्रयत्न करतात, पण त्यांच्या प्रयत्नांना हवं तसं यश जे आहे तर ते मिळत नाही. किंवा शिकलेली मुलं-मुली असतात, परंतु त्यांना मनासारखी नोकरी मिळत नाही, नोकरीमध्ये प्रमोशन भेटत नाही. तर अशा मुलांच्या सर्व समस्या या दूर होण्यासाठी आणि मुलांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला उद्या सफला एकादशीला करायचा आहे. आता उपाय कधी करायचा आहे तर पहा, उपाय तुम्हाला उद्या सोमवारी संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी तुम्ही 6 वाजल्यानंतर रात्री अगदी 12 वाजेपर्यंत कधीही करू शकता. परंतु तुम्हाला शक्य असेल तर 6 ते 9:30 10 वाजेपर्यंत हा उपाय करण्याचा तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करा. आता उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करायचं, आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहेत. भगवान विष्णूंची मूर्ती असेल, फोटो असेल तर त्यांची पूजा करा, पिवळी फुलं अर्पण करा आणि यानंतर पिवळ्या रंगाची मिठाई देखील तुम्ही अर्पण करू शकता. तुळशीपत्र अर्पण करायचे आहेत आणि यानंतर संध्याकाळी तुम्हाला देवघरामध्ये सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करून घ्यायचा. धूप दीप अगरबत्ती लावायची आणि यानंतर तुम्हाला मुलांसाठी हा उपाय करायचा आहे. आता उपाय करण्यासाठी तुम्हाला एक पांढऱ्या रंगाचं छोटंसं कापड घ्यायचं आहे किंवा तुम्ही पांढऱ्या रंगाचा कागद घेतला तरीसुद्धा चालेल आणि त्या कागदामध्ये आपल्याला एक मूठभर खडे मीठ ठेवायचं आहे. खडे मीठ नसेल तर तुम्ही बारीक मीठ घेतलं तरीसुद्धा चालेल आणि त्या मिठासोबतच तुम्हाला 21 अखंड फुलाच्या लवंगा घ्यायच्या आहेत. ज्याला फूल असेल अशा 21 अखंड फुलाच्या लवंगा घ्यायच्या आहेत. त्यासोबतच तुम्हाला 3 हिरवी वेलची ठेवायची आहेत आणि 3 तमालपत्र जे असतात, जे आपण मसाल्यामध्ये वापरतो, ज्याला तेजपत्ता असं देखील म्हटलं जातं, तर ते 3 तमालपत्र तुम्हाला घ्यायचे आहेत. या सर्व वस्तू तुम्हाला त्या पांढऱ्या रंगाच्या कपड्यामध्ये ठेवायच्या आहेत किंवा कागदामध्ये ठेवायच्या आहेत. यानंतर तुम्हाला त्या कागदामध्ये व्यवस्थितपणे बांधून घ्यायच्या आहेत. कपडा घेतलेला असेल त्यामुळे तुम्हाला बांधून घ्यायच्या आहेत. यानंतर मुलांना आपल्या समोर एका पाटावर किंवा आसनावरती बसवायचं आहे आणि यानंतर तुम्हाला ही जी पोटली असणार आहे तर ही आपल्या मुलांवरून ज्या प्रकारे घड्याळाचा काटा विरुद्ध दिशेने फिरतो त्या प्रकारे 7 वेळा तुम्हाला मुलांवरून उतरवून घ्यायचे आहेत आणि यानंतर तुम्हाला एखादं मोठं भांडं घ्या आणि किंवा तुमच्याकडे तुम्ही गावाकडे राहत असेल, चूल असेल तर त्यामुळे तुम्हाला ही पोटली टाकून द्यायची आहेत आणि जर तुम्ही शहरामध्ये राहत असेल तर काही कापूरवड्या एका प्लेटमध्ये किंवा ताटामध्ये घ्या. कापूरवड्या तुम्हाला प्रज्वलित करायच्या आणि त्यावरून तुम्हाला ही पोटली जी आहे तर ती ठेवून द्यायची आहेत. किंवा थंडी आहे, थंडीमध्ये आपण शेकोटीसुद्धा करत असतो, तर शेकोटी तुम्ही करू शकता आणि त्यामध्ये ही पोटली तुम्ही जाळून टाकली तरीसुद्धा चालेल. परंतु ही पोटली आपल्याला इकडे तिकडे कुठेही न फेकता ती तुम्हाला जाळूनच टाकायची आहेत आणि अशा पद्धतीने तुम्हाला मुलांसाठी हा उपाय जो आहे तर तो उद्या सफला एकादशीला करायचा आहे. हा उपाय जर तुम्ही मुलांसाठी केला तर मुलांना जर बाहेरची नजरबाधा झालेली असेल, मुलांना कुणी नजर दोष लावले असेल आणि यामुळे जर मुलांच्या प्रगतीमध्ये अडथळे येत असतील तर या समस्या ज्या आहेत तर त्या दूर होत असतात. तसेच हा उपाय केल्याने मुलांचे सर्व प्रगतीचे मार्ग जे आहेत तर ते मोकळे होतात आणि त्यांची भरभरून प्रगती व्हायला सुरुवात होते. म्हणून तुम्ही हा एक उपाय जो आहे तर तो उद्या सफला एकादशीला नक्की करायचा आहे. जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय तुम्ही करू नका. जर स्त्रियांना मासिक धर्म असेल तर घरातील पुरुषांनी मुलांसाठी हा उपाय केला तरीसुद्धा चालेल. जर तुमची मुलं बाहेरगावी शिकायला असतील, मुलं तुमच्या जवळ नसतील, परंतु तुम्हाला हा उपाय मुलांसाठी करायचा आहे, तर मुलांचा फोटो असेल तर फोटोवरून तुम्ही ही पोटली जी आहे तर ती उतरवून घेऊ शकता किंवा मुलांना व्हिडिओ कॉल करूनसुद्धा तुम्ही हा उपाय मुलांसाठी केला तरीसुद्धा चालेल. त्याचबरोबर एक पत्नी आपल्या मुलांसाठी, आपल्या पतीसाठी सुद्धा हा उपाय जो आहे तर तो करू शकते. अतिशय प्रभावी आणि सात्विक उपाय आहेत. आपल्या महाशिवपुराणात सांगितलेला उपाय आहेत आणि वर्षातून एकदाच केला जाणारा हा उपाय आहे, त्यामुळे तुम्ही नक्की करा. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.